पंचक्रोशीतराव निगवे, उभा मारुती चौक निगवे खालसा. अध्यक्ष बाबूराव कांजर, उपाध्यक्ष सुनील पाटील, खजानीस सुहास किल्लेदार. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हार्दिक पाटील यांचे वडील कैलासवासी केरबा पाटील, तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दयानंद नाळे यांचे वडील कैलासवासी आनंद नाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच आमच्या गावचे सुपुत्र शहीद संग्राम शिवाजी पाटील यांच्या बलिदानास आमचे विनम्र अभिवादन. या वर्षीचे आमचे गणेश मूर्तीचे देणगीदार श्री सोनबा शंकर किल्लेदार यांचे मनःपूर्वक आभार. सादर होत असलेला सजीव देखावा निव्वळ काल्पनिक असून त्याचा कोणताही वास्तवाशी संबंध नाही. तो जाणवल्यास केवळ योगायोग समजावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल काळांचा आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात. नवनाथ ग्रुप, उभा मारुती चौक, निगवे खालसा गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाचे नेहमीचेच यशवंत गुणवंत कलाकार यांच्या बळावर आमचे मंडळ यशस्वीरित्या 29व्या वर्षात दिमाखात पदार्पण करत आहे. नवनाथ ग्रुप, उभा मारुती चौक सालाबाद प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहे एक धम्माल विनोदी सजीव देखावा. पंचक्रोशीत राव निगवे गावचं नाव, पंचक्रोशीत राव निगवे गावचं नाव. ए दाद्या काके ग उठूया. ए दाद्या सांग की काकीला चालता घ्यायला. अर्धच कुठलं फुलच आहे बघ. काय मोने, काय काय गडबड? ए दाद्या चालता घे की. मोने अगं साडू तर घेऊन मी काय करू? अर्धच आहे कुठलं? अरे कळत नाही बाई तुला, घर झाडायला लागतंय ते. अरे उरूस आहे ना वाटता ते नव दाद्या. हा ही काय भानगड आहे? ही वरची किटली खाली आणि खालची किटली वर. हे अगं तुला माहित नाही होय, गावातलं बल्क कूलर बंद पडलंय ग. अगं अख्ख्या जिल्ह्यात आपल्या गावाचं नाव झालंय बल्क कूलर बंद पडलेलं गाव म्हणून. अगं परवा मी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो होतो तर तिथं विचारलं पाहुणं कुठल्या गावचं. म्हटलं गावाचं नाव सांगावं. गावाचं नाव सांगितलं तर लगेच म्हणतात कसं, हा 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 म्हणजे बल्क कूलर बंद पडलेलं गाव होय तुमचं. चक्की झाली मारदा. जाऊ दे, ते बंद पडलेलं काही सुरू होणार आहे वय. ते नव घर झाडायला घे की चालता. अगं मोने राहायला नाही घर आणि झाडू कुठलं. जा जा सोनारा गल्लीला जा, तिथं लई खपत्यात. खरंच आहे, तुला घरच नाही. ए दाद्या घे की चालता. अगं जा की. जाऊ मग. चल हान गाडीत ना चल. जाती जाती. अरे ये हरिया, हा बोल की ना हरिया. तुला संग बोलत होतास? कोण नाही रे, झाडूवाली होती. पण नार्या पेपर वाचलास काय आजचा? नाही बघ. अरे मला वाचायला येत असते तर ढोरं घेऊन कशाला फिरलो असतो. आणि वाचायचं तर काय वाचायचं असतंय ते. असं कसं नार्या? अरे काय चाललंय काय नाही काय ना ग. वा वा तू वाचलास पेपर. आता मला सांग बरं काय चाललंय आपल्या राज्यात. ते राज्यात होय नुसती बॉम्बा बॉम्ब चाललंय बघ. बॉम्बा बॉम्ब. सरकार बनतय काय पडतय काय. तिकडचा गट तिकडचा गट. समज कसं पॉट बिघडल्यासारखं झालंय बघ. 2020 मॅच चालू असल्यासारखं आहे बघ. कोण फुटतो कोण जातो कोण येतो कोण राहतो. नुसती गंमतच आहे मर्दा. साधी गंमत नाही हर्या. मग अरे आपण तिकडे जातोय पाटच. हा त्यावेळी शपथविधी झालेला आठवतंय का? काय मर्दा, एक सरकार आलं सकाळी 7ला
पडलं दुपारी, दुसरं आलं ते बी 2 वर्ष कोरोना घेऊन, चाललं ते बी 2.5 वर्षे, आता तर काही नवीनच. काय चाललंय समजणं झाले मर्दा. ते नव हा त्या 50 खोक्यांच्या इशेयात आपल्या शेतकऱ्यांचं 50,000 कुठं गेलं तेच समजणं हार्या. बरोबर बरोबर नार्या, खराय. अरे आमच्या म्हाताऱ्यानं त्या 50,000च्या जीवावर माझं लगीन ठरवलं होतं. आता कुठलं लगीन, कुठलं 50,000, काहीच नाही ओके. हा त्यांचं सगळं ओके आणि आमचं इथं वाढायला लागल्या ठोके. लग्नाचं काय आपल्या खरं नाही बाबा. जाऊ दे मर्दा, तो लग्नाचा विषयच नको. 50,000ला लाख जरी मिळालं तरी आपलं शेतकऱ्यांच्या पोराचं लगीन होईल असं मला काय वाटत नाही. आणि त्यात गावातली तरी विचारू नकोस. का काय झालं? बघत नाही सोय इथलं राजकारण कसं ढवळून निघतंय ते. जसं राज्यात बदल होत असतोय तसं आपल्या गावात बी बदल होतोय मर्दा. 5 वर्षात 10 डेपुटी झालं. डेपुटीच्या फेट्याच्या खर्चात गावातल्या पांढीचा रस्ता झाला असता, तो बी एकदम ओके मध्ये. चल जरा पांडुमाकडे जाऊन येऊया. का रे, भांगला फुट्टा पाहिजे काय? मग काय तर, त्याच्याशिवाय आपण पांडुमाकडे कशाला जातोय. चल चल बिंदू चौक मार्गे जाऊया. चल. संत पुजारी आवाज आहे वाटते, ऐकूया तरी. जाणू माझी घातले. आपल्या भव्य कालपात्रा परमेश्वरानं समाविष्ट करून घेतलं. कानुपात्रा जिलानी मांडीवरी ते साक्षाया त्या पिवरी. भावी जाताती ते पंढरी ते आवडीत पाहताती. अजून सुद्धा ती मागितच आहे पांडुरंगाच्या, ती काय बाजूला नाही. तिचे प्रेत ते अवसरी नेऊनी पुरले दक्षिण द्वारी. त्याचा वृक्ष ते अवसरी तरती झाड उगवले. त्या ज्या ठिकाणी प्रेत पुरलं तिच्यातला जीव काढून घेतला हो. आणि ती ज्यावेळी तिचा देह होता तो महाद्वाराजवळ पडला, म्हणजे त्या ठिकाणी पुरला. तिथे एक झाड उगवले, त्याला कसं झाड म्हणतात? कानुपात्राचं झाड. हा असो वेदना उनी आले दूत सभा मंडपी ते तिस्थित. पुजाऱ्याची तेव्हा पुसत कानुपात्रा काय झाली. लेप दावा करायला म्हणा म्हटलं, कानुपात्रा काय झाली म्हणून पुजाऱ्याची विचारायला. ते म्हणते तिचे चैतन्य हरी स्वरूपी झालेली न. दूत म्हणते आणून प्रेत अम्माची दाखवा. तिचं चैतन्य म्हणजे परमेश्वराच्या विलीन झाले, म्हणजे तिचा जीवात्मा. अंगाशी अशा वाचनानं जर समाज सुधारला असता तर काय मर्दा. कुठला सुधारतोय मर्दा. हिथं बी गट तर ठाईतच प्रत्येक देवळात. अरे बाहेर गावचं कीर्तनकार महाराज आलं की ते इथं गोंधळून जात्यात. हिथं जाऊ का तिथे जाऊ, हिथं जाऊ का तिथं जाऊ. त्या महाराजासनीच कळत नाही कुठं जायचं ते. पण काय पण म्हण मित्रा, गट तर असलं तरी बी गाव ह्यांच्यामुळं सांप्रदायिक राहिलेला आहे. आणि त्यातनं दुसरा एक फायदा आहे म्हण, किंवा आता कुठला म्हणून विचारशील तरी प्रत्येक गटाचं वेगवेगळं प्रसाद असतात. नाही आपल्याला काय, खीर खायला गावली समाधान. हर्या हा एक गोष्ट मात्र नक्की बघ. काय रे, त्यांच्यासारख्यांच्या मुळे आपल्या गावातल्या निदान सांप्रदायिक सुधारणा आहेत. आपल्यासारखीच जर गावात सगळी असली तर बोंबच की या गावची मर्दा. खराय खराय खराय. चल चल पांडुमाकडे जाऊन ये. चल बायनो, बोलू तरी द्या मला. आज आज लवकर यायचं बांगल्याला. तणकाट राहता कामा नाही. समज वर व्हायला पाहिजे बांगलून, नाहीतर शेत मला बोंबलेल. आणि बघा चिवडा पिवडा केवढा काय मिळणार नाही. झालं पांडुमा, तुझं बोलून 20 ते 72 बायका शिवारात जाऊन भांगलाय चालू करतील. पांडुमा कितीचा फुट्टा आहे तुझा आणि कुणावर भडकलायस? कुणावर भडकलाय पांडुमा? फुकटची कशा चौकशी करताय?
झडग्यानो आला सगळं इथं माप काढा माझी. तसं नाही पांडुमा, तसं नाही पांडुमा. तू कशा तूच चड्डीत मुततास तेव्हापासून बघतोय तुला. बारा जाईस नाऱ्या. यांचं तुला काय सांगू मर्दा, 8-12 म्हणते आणि 4ला घरला परत येते. नवरा बी उपाशी, पोरा बी उपाशी आणि सासू बी उपाशी आणि भांगल ती जोर लावून. ते नव पांडुमा फुट्टा पाहिजे भांगलनीचा. फुट्टा आहे की 10 जणींचा, पण त्यांची एक अट आहे. असेल ती सांगा की आता भांगलीला बायका पाहिजे म्हणल्यावर टीव्ही मान्य करायला नको. घेऊन घे. चहाचं साहित्य शेतावर आणायचं. गरमागरम चहा द्यायचा बांधावर. शाबास. शिवाय बिस्किट ती बी मारीच. आम जाऊन ते झाडून. चिवडा भरण आणलास तर लाडू, उपवासाच्या बाईला शाबू चिवडा, तसंच सोडायला आणि आणायला गाडी स्पेशल. झालंच तर राखून दे. ऐकायला मोबाईलला गाणी. एवढ्या अति आहेत त्या फुटेच्या. पांडुमा एवढंच आहे का अजून काय राहिलंय? नाही, शेतात भांडलनी करायची आहे का कुठल्या सभाला बोलवायचं आहे? झडग्यानो जाता गलाव एकदम घो घो जातो. चल बाबा नाऱ्या, भांगलनीच्या पुट्ट्याचं काय खरं नाही. नाहीतर काय मर्दा, त्या भांगलनीच्या फुट्ट्याची थेर बघून रान करायला काय परवडेल असं वाटत नाही बाबा. होय होय. शांत ऐसी हवा है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा और रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बस एक काय शांता का? काय आहे शांता का? कुठं चाललीस? अरे धान्य घ्यायला गेलतो. अंगठा काय लागना आणि धान्य काय मिळाना. 2 दिवस झालं संघाचा फेऱ्या मारतोय बघ. ते 8-12 बी गेलं आणि भांगलनीचं काम बी गेलं. 2 दिवसाचा खाडा झाला बघ. आता फुकटचं पाहिजे म्हणल्यावर तेवढा खाडा झाला तर कुठं बी काढतय शांता का? आणि तिथल्या तरी काय तरा वेगळ्या येतोय. तू जाऊन बघ कधीतरी म्हणजे कळल. एखादा जर म्हातारा माणूस असला तर त्याचा उठतच नाही अंगठा. का तर हातावरच्या सगळ्या रेगाच निघून गेलेल्या असतात बिचाऱ्याच्या. त्याबरोबर रानात काम करायचं, मग हात गुळगुळीत विना तर राहील. काय सांगतीस शांता का? त्यात ते फुकटचं मिळायला लागल्यापासून भांगलनीला बायकाच मिळना झाल्यात. शेतकरी दारात जाऊन म्हणला, बायानो एवढं भांगलनीचं कसं करताय? तर तिथनं आतनच सांग त्या जाग्यावर बसून, जा तिकडे. गहू मिळाल्यात 8 किलो, तांदूळ मिळाल्यात 5 किलो, खातो शिजवून आणि बसतो घरात निवांत. अशी तरा झाली आहे शांता का? मी तुलाच काय सांगत बसलोय, तू बी त्यातलीच ये. मला सांग, मालक कुठं गेलता म्हस घेऊन काल? अरे गोठणावर गेलता. गोठणावर? ते आणि कशाला? म्हस इकायला गेलता. मग इकली का नाही? कुठलं गोठणावर नुसती दगडच रोवलेली, ती बी एका वळीनं. थडग्यासारखी बाजारात नाही गिऱ्हाईक म्हणून तशीच नेली वड्याला आणि बांधली आणून कुट्ट्याला. आणि कौतुकानं सांगतात म्हणून निघव्याचा जनावरांचा बाजार 2 वेळा भरला आणि बाकी रिकामाच की. आणि त्या बल्ब कूलरचं तसं नवनाथ ग्रुपनं केलेल्या 2 वर्षापूर्वी नाटकातलं खरं ठरलं बघ. होय होय, नवनाथ हाईच भारी. केस घेणार केस 500 रुपयाला 250 ग्रॅम केस, 200 रुपयाला 100 ग्रॅम केस,
केस घेणार केस घेणार केस. आता ह्याचा आणि काय, जा बाबा पुढच्या गल्लीला जा. सकाळी जोरदार भांडण झालं बायकांचं, लई मिळते केस तुला. ए चिरमळे ए लाया लाया ए कुरकुरे आले कुरकुरे ए चिरमुरे आले चिरमुरे. अरे झाडून सगळ्या सिरियल बघत्यात बाया, लाया घ्या लाया. दात नसल्यांचे पोर भरे, हे आले गरम चिरमुरे. 50ची क्वार्टर रोकीनं पिणे, हे आले बघा शेंगदाणे फुटाणे. भांगलणीचा फुट्ट सांगतोय खायला आण, घे फुटाणी पापडी शेव आणि फरसाण. ऐ चिरमुरे आले चिरमुरे, लाया आल्या लाया, ऐ कुरकुरे आले कुरकुरे. आईला नार्या ते बघ चकना आला. नाहीतर काय मर्दा, झाली आपली सोय. हारा ना रे, अरे काय सकाळी सकाळी जर प्रोग्राम आहे वाटतं. हा चकण्याचा विषय निघाला म्हणून विचारतो. ते राहू दे, तू मास्क लावून का फिरा लागलायस? अरे बाबा, बूस्टर डोस आलाय ना, म्हणजे कोरोना परत वाढणार आहे असं म्हणतात लोक. अरे म्हणून मास्क लावलाय, परत वाढणार आहे म्हणतात कोरोना. हा काय मर्दा, कुठला बूस्टर डोस घेऊन बसलायस? 90 घेतलास की पळत सुटकी करोना. मला सांग, करोना बूस्टरला घाबरतोय का 90ला रे? आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर 90लाच घाबरत असेल. ए चिरमुरे आले चिरमुरे, एक कुरकुरे आले कुरकुरे, एक टुरटुरे आले टुरटुरे. चला चिरमुरे लाया चिरमुरे लाया लाया लाया. एक काकी घे की सावता. ए अण्णा, सांग की काकीला सावता घ्यायला. अर्गच आहे कुठलं? मोने, अगं लंगडत का चाला लागली आहेस? दवाखान्यात जाऊन यायचं नाही वय? गेलतो दवाखान्यात ड्रेसिंग करायला, तर तो दवाखानाच बंद आहे. 4 दिवस झालं. सगळं गाव उरसाच्या तयारीला लागले. घे की एक खुळ्या सावता, घे की. ए दाद्या, घे की 70 रुपयाला आहे. नार्या, या वर्षी उरूस जोरात आहे बघ. 2 वर्ष कोरोनामुळे सगळं अवघडल्यागत झालतं. त्या 2 वर्षात त्या कोरोनामुळं काय तमाशा नाही का काय नाही, कोणाला काही सुचना, काय पाहुणं नाही, नेवणं नाही, काय म्हणायचं त्याला रे. गावात माणसं हाय पण फेटत नाहीत. बाहेरची माणसं आली तर गावात घ्यायची नाहीत, आली तर तोंड झाकायचं. आपण त्यांचं बघायचं नाही, त्याने आपलं बघायचं नाही. काय रे, तोंड तोंड. चण आहेत तर दात नाहीत, आणि दात आहेत तर चण नाहीत. बर ते नव, डोस घेतलास का नाही तिसरा? हे तिसरा विसरा काय नाही, आपला एकच डोस असतोय. कोरोनाची वाजली घंटी, सोमडीत मारली एकच 90. पण काय बी मनगाड्या, देशावर हे अत्यंत वाईट संकट आलतं बघ. पण त्यात बी आपल्या कोरोना योद्ध्यांनी केलेलं काम लई कौतुकाचं झालं बघ गड्या. आपल्या गावासाठी तर PSCच्या मॅडमनी लई चांगलं काम केलं गड्या. होय होय, खराय मर्दा. आणि वाळवेच्या सचिन पाटील आणि मुधोळच्या रणजित दादा पाटील यांनी उभ्या केलेल्या कोविड सेंटरमुळे आपल्या भागातील कोरोना पेशंटना चांगलाच आधार गावला मर्दा. त्यांचं कामच लई भारी आहे बघ, दोघांचं एक नंबर. आता सगळ्यांचं कौतुक झालंच आहे, सगळ्यांनी चांगलं काम केले. पण एका गोष्टीची खंत वाटते मर्दा. कोणची रे? तीच की, कोरोना काळात सगळीकडे सगळं बंद होतं, पण शेतीची कामं अखंड चालू होती. अरे पिकाला तणकाटाला लॉकडाऊन आहे म्हणून सांगून चालते होय? तिथं शेतकऱ्याला काम करायलाच लागलं. शेतकऱ्यानं काम केलं आणि शेतकऱ्यानं पिकवलं, म्हणून कोरोना काळात सुद्धा देशाला खायला मिळालं. पण देशाने ह्याची जाणीव ठेवली का? शेतकरी मात्र विसरला गेला बघ. आणखीन एक गोष्ट तुला माहिती आहे का आर्या? काय रे नार्या? अरे आमचा रमेश बी गेला होता तिथे. जाताना एकदम ढेपाळ्यामध्ये गेलता आणि आल्यावर एकदम ठणठणीत गावात सगळीकडे सांगत होता. काय काय ती सोय, काय ती बिर्याणी, काय ती अंडी, काय तो नाश्ता, एकदम ओक्या माझ्या सगळा कस. अरे त्यातला एक जण म्हणत होता सगळं होतं
खरं 90ची फक्त कमी होती बघ. चला बघा उरसाचा आनंद घेऊया. चला 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 उरसाचा आनंद. गाड्या होतो की आम्ही काल तिसऱ्या रांगेत होतो. तिसऱ्या रांगेत काय नाच काय गाणे किती दिवसांनी मज्जा आली बघ मर्दा एकदम. मग तिसऱ्या रांगेत का र? दुसऱ्या गावातला असल्या का विचारतोयस मर्दा? गाव माहित नाही होय तुला? पट्टी द्यायला मागे आणि तमाशा बघायला शिट्टी घालायला सगळ्यांच्या पुढे ते बी आहेत म्हणा. पण आपल्या मंडळाचं कार्यकर्ता तरी काय कमी आहेत? बरोबर पाराचा कोपरा धरून स्टेज जवळ बसत्यात. त्यातल्या त्यात ते मांडवकर बरोबर सामी बी पुढच्या कडाला असतात. संतोष शेजारी बायावर पैसे उडवायला. आणणाऱ्या आमच्या मंडळानं रस्सिकेच स्पर्धा ठेवली होती मर्दा. सगळा गोंधळच. का रे? कोण कुठं ओढतंय कोण कुठं ओढतंय काय कळेना. एवढ्या 28 वर्षात कधी त्रास झाला नाही. पण यावेळी घाम फोडला मर्दा आमचा. काय मर्दा घाम फोडला म्हणून सांगतोस? तिथल्या तिथं बाजूला ढकलायचं समदेशनी. मिळालंच आहेस काय? अरे आमचं कार्यकर्ते काय दूध शिरा खाऊन तालमीत तयार झालेत होय. मग कसं तयार झाल्यात ते माहितीये समध्या गावाला. रस्सिकेची स्पर्धा आहे बाबानू. ती सगळ्यासनी दिसती. एक वेळ रस्सिके स्पर्धेला आपल्याला काय असं ती शिस्त लावता येईल. पण आता कुठंच उघड्या डोळ्यानं न दिसणारी स्पर्धा सगळीकडे चालू झाली आहे. कळलं का हऱ्या? कुठली ती? कुठली रे? पाय वडण्याची स्पर्धा. पाय वडण्याची. काय बोललास मात्र नाऱ्या एक नंबर. पण काय पण म्हण आपलं निघवं गावच लय भारी आहे. नाही तर काय त्यात काय शंका आहे का? 100% भारी. गणरायाच्या आशीर्वादानं असंच सगळेजण आनंदानं समाधानानं राहू देत. सगळेजण निरोगी राहू देत एवढीच प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. अग बाय नवनाथ विना रंगच नाय.